मुलांनो, बिग डेटा बिग इन्साइटचा आज आपण तिसरा पार्ट बघणार आहे. खरं म्हणजे या धड्याचे 4 पार्ट जवळजवळ होतील, कारण हा अर्थशास्त्रीय संकल्पना ज्या आहेत, इकॉनॉमिक कन्सेप्ट जे आहेत, त्या इथं इंग्लिशमध्ये मांडल्यात. मुळात इकॉनॉमिक कन्सेप्ट मराठीतनं पण कळत नाही आणि इथं तर इंग्लिशमधनं मांडलेले आहेत आणि त्याचा आपल्याला स्टडी करायचं म्हणून आपण याचे 4 भाग करतोय आणि त्याचा 4 भागामध्ये व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. आता हा तिसरा पार्ट आपण बघतोय. तर आपण पाहत होतो ते म्हणजे युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे काय यूज आहेत आणि मग आपण त्यामध्ये पहिला यूज पाहिला होता की लोकेशन ट्रॅकिंग साठी त्याचा कसा उपयोग होतो. दुसरं अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स बघितला होता. तिसरा उपयोग हेल्थ केअर इंडस्ट्रीला कसा होतोय आणि आता आपण चौथा उपयोग बघतोय. हा 4 नंबरचा उपयोग आहे, तो आहे बँकिंग साठी उपयोग काय आहे, त्याच्यानंतर फायनान्स साठी त्याचा उपयोग काय आहे आर्थिक देवाणघेवाणीमध्ये, आणि ट्रेडिंग जे चालतं शेअर मार्केटिंगला त्या ट्रेडिंग साठी याचा काय उपयोग आहे, बँकेसाठी जो डेटा गोळा केला जातोय त्याचा काय उपयोग आहे, आर्थिक उलाढाली फायनान्स साठी त्याचा काय उपयोग आहे, आणि जे शेअर मार्केटिंगवर ट्रेडिंग होते त्याच्यासाठी हा बिग डेटाचा काय उपयोग आहे हे पाहायचंय. बघा पेज नंबर 38 वर पहिलाच पॅसेज आपण बघतोय. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँका, वित्तीय संस्था आणि शेअर मार्केटिंग विथ द बिग डेटा अनालिटिक्स. बिग डेटाचं जे अनालिटिक आहे, विश्लेषण आहे, त्याच्या साहाय्यानं द इन्व्हेस्ट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. इन्व्हेस्ट पॅटर्न स्टडी केला जातो. लोकांचा गुंतवणुकीचा मार्ग शोधला जातो. डिटेक्ट करणे म्हणजे शोधणे. म्हणजे समजा मी शिक्षक आहे, मी काय गुंतवणूक करेन, बाबा हा LIC वर गुंतवणूक करेल, कुटुंबाची सुरक्षितता बघेल. मग ज्या LIC सारख्या ज्या तुमच्या लाईफ सिक्युरिटी बघणाऱ्या कंपनी आहेत, त्या कंपनी ह्या बिग डेटाचा अभ्यास करतात आणि आपले प्लॅन तयार करतात. आणि मग हा जो विथ द बिग डाटा अनालिटिक, हे जे बिग डाटाचं संश्लेषण आहे, विश्लेषण आहे, याच्या साहाय्यानं द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. लोक कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट करतील याचा अभ्यास केला जातो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक्स. आणि हे जे नवीन इन्साइट मिळते, नवीन ज्ञान मिळतं म्हणा, हॅव इनेबल्ड ते मदत करतं. द बँक्स, बँकेला त्याची मदत होते. अँड फायनान्स कंपनीज किंवा इतर आर्थिक कंपन्या त्यांना मदत होते टू कम विथ अ सुटेबल प्लॅन्स. ते लोकांसाठी योग्य प्लॅन घेऊन येतात. लोकांचा अभ्यास करतात या माहितीच्या साहाय्याने. लोकांना कुठला प्लॅन पसंत पडेल हे पाहतात आणि तशा प्रकारचे प्लॅन ते लोकांच्या समोर आणतात. मग LIC असो, बँका असो, हे वेगवेगळे, म्हणजे की कन्यादान योजना, त्याचं बचत सर्टिफिकेट काढतात. मग लोक त्यामध्ये पैसे ठेवतात. आता 1000 रुपये ठेवा आणि 1 वर्ष, मुलीच्या 21व्या वर्षी तुम्हाला 5 लाख मिळतील, अशा प्रकारची योजना असते. आपण खुश होतो, चला 1000 आता ठेवायचे, 21 वर्षानंतर 1 लाख मिळणार आहे. तुमच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या सहाय्याने मग ह्या बँका असो, आर्थिक संस्था असो, ह्या एक योग्य प्लॅन आणतात लोकांच्या समोर. बिग डेटा हॅज एनेबल्ड. बिग डेटामुळे मदत होते कशाला, स्मूथ फंक्शनिंग, अतिशय सुरळीतपणे म्हणजे आपण फंक्शनिंग चालतो, व्यवहार चालतो ऑफ दीज एजन्सीज. या LIC सारख्या, बँकेसारख्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे कारभार चालतो. अँड इन्स्टिट्यूशन्स किंवा अशा काही संस्था आहेत, मायक्रो फायनान्स जे आहे, छोट्या छोट्या फायनान्स देणाऱ्या कंपन्या, ह्या कंपन्या ह्या सगळ्या बिग डेटाचा अभ्यास करतात आणि त्यांचं फंक्शनिंग, त्यांची कार्यप्रणाली सुरळीत चालू राहते. पुढच्या पॅरामध्ये लेखक सांगतोय बँकिंग अँड फायनान्स सेक्टर. हे जे 2 सेक्टर आहेत, हे 2 विभाग आहेत, इज युजिंग बिग डेटा. ते बिग डेटाचा उपयोग करतात टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स.
जे सायबर क्राईम्स आहेत, आर्थिक गुन्हे आहेत म्हणतो आपण, की जे वेबसाईट वरून केले जातात, हे जे सायबर क्राईम आहेत त्यांना प्रिव्हेंट करायचंय, त्यांना रोखायचंय किंवा त्याचं भाकीत करायचं, की लोकांना सूचना सांगायची की तुम्ही असं असं करू नका, तुमचा ओटीपी जो येईल तो कोणाला सांगू नका, तर तुमचं बँक खातं रिकामं होईल, तुमचा कुठलीच माहिती बँकेची दुसऱ्या कोणाला देऊ नका. अशा प्रकारे बँकेचे मेसेज तुम्ही पाहिले असते. ते कसे आले, तर यांनी हा सगळा डेटा गोळा केला आणि या डेटाच्या मदतीनं त्यांच्या लक्षात आलं की आपण लोकांना सांगू शकतोय की सायबर क्राईम कसा होतो, लोकांना वाचवू शकतो, रोखू शकतो ह्या गुन्ह्यात अडकण्यापासून. कार्ड फ्रॉड डिटेक्शन. काही वेळेस कार्डवरून फ्रॉड होतो. तुमच्या कार्डच्या एटीएम कार्ड असतं त्याच्या मागे जे डिजिट्स असतात ते कोणतरी मागता आणि तुम्ही सांगता आणि मग तुमचं कार्डच रिकामं होतं, तर तुम्हाला सावध केलं जातं बिग डेटाच्या माहितीनुसार. आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स. आर्कायवल म्हणजे संग्रह केला जातो ऑडिट ट्रेलचा, म्हणजे ज्या हिशोब तपासणी किंवा त्याला काय म्हणतो आपण, हिशोब तपासणीचे जे गुन्हे झालेले आहेत, खाटले चाललेले आहेत, त्याची सगळी कागदपत्राचा संग्रह करण्यामध्ये ह्या बिग डेटाचा उपयोग होतो. म्हणजे बिग डेटा तुम्हाला सायबर क्राईम पासून रोखतं, कार्ड फ्रॉड पासून रोखतं आणि जे आर्थिक गुन्हे आहेत त्याचा सगळा संग्रह तयार होतो आणि त्याची माहिती तुम्हाला मिळते. बाय अनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स. कस्टमरचा मागचा सगळा जो डेटा आहे त्याचं अनालिसिस केलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्या विश्लेषणाच्या मदतीनं काय सांगितलं बघा परत, बाय अनालायझिंग द पास्ट डाटा, मागचा जो डाटा आहे त्याचं विश्लेषण केलं जातं ऑफ कस्टमर्स, गिरायकांचा, अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रुटल फोर्स अटॅक, आणि मागचा जो अटॅक झालेले आहेत बँकेवर, ब्रुटल फोर्स अटॅक्स म्हटले म्हणजे आर्थिक गुन्हे, बँकेला कोणीतरी फसवलेलं असते, बँकेच्या कस्टमरला कोणीतरी फसवलेलं असते, याची माहिती आणि कस्टमरच्या मागचा सगळा इतिहास या दोघांच्या मदतीनं कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स, पुढं काय होईल याचं भाकीत केलं जातं. मागचा स्टडी करतात आणि त्याच्या सहाय्यानं पुढं कुठला घोटाळा होऊ शकतो याच्या बाबतीत गिरायकाला सावध केलं जातं, बँकेच्या कस्टमरला सावध केलं जातं. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स. बिग डेटाच्या मदतीनं नुसत्या सायबर क्राईमच प्रेडिक्ट केलं जात नाही, म्हणजे भाकीत केलं जात नाही. सायबर क्राईम कसे होतात हे बिग डेटाच्या सहाय्याने सांगितलं जातच, बट ऑल्सो हेल्प्स. तर त्याचप्रमाणे बिग डेटा तुम्हाला हेल्प करतो, मदत करतोय. ही माहिती जी गोळा केली जाते लोकांची ती मदत करते इन हँडलिंग इश्यूज, हँडलिंग करायला, हाताळायला. इश्यूज म्हणजे समस्या कुठल्या, रिलेटेड टू मायज्ड ट्रान्झॅक्शन्स, जे गैर ट्रान्झॅक्शन्स होतात, चुकीच्या पद्धतीनं ट्रान्झॅक्शन्स होतात त्यावेळेस. म्हणजे तुम्ही कार्ड स्वाईप करता, ते बँकेवरून ती रक्कम गेलेली पण असते, पण ऍक्च्युअली तुमच्या एटीएम मध्ये ते तुमच्या हातात पैसे येत नाहीत. अशा प्रकारे त्यावेळेस मायज्ड ट्रान्झॅक्शन होतं. ते मायज्ड ट्रान्झॅक्शनच्या संबंधित काही समस्या असतात त्या हाताळायला सुद्धा बिग डेटाचीच मदत झालेली आहे. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, किंवा नेट बँकिंग मध्ये काहीतरी फेल्युअर झालं, तुम्ही गुगल पे ने एखाद्याला पैसे पाठवलेले, पैसे तर अकाउंट मधून जातात आणि त्या माणसाला तर मिळतच नाही, किंवा काळच बँकिंग मध्ये तिथं एरर दाखवला जातो. तर अशा समस्या हाताळण्यासाठी बिग डेटाचा उपयोग होतोय. इट कॅन इव्हन प्रेडिक्ट, बिग डेटा प्रेडिक्ट करू शकतो, भाकीत करू शकतो. कुठलं, पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर, सर्व्हरवर काही वेळेस स्पाइक्स येण्याची शक्यता असते, अडथळा येतो सर्व्हरला, तर बिग डेटा अशा प्रकारचे स्पाइक येतील, कुठले अडथळे येतील हे बिग डेटाच्या सहाय्याने कळतं. सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली, आणि म्हणून
बँका ज्या आहेत त्याला मॅनेज करता येतं, बँका नियोजित करू शकतात, नियंत्रित करू शकतात. त्या पद्धतीने बँका स्वतःचं ट्रान्झॅक्शन, स्वतःची देवाणघेवाण आहे, आर्थिक देवाणघेवाण ट्रान्झॅक्शन म्हणजे ते त्यानुसार व्यवस्थित ठेवू शकतात. कारण बिग डाटाच्या साहाय्याने त्यांना अडथळा आधीच समजतो किंवा लोकांच्या माहितीतून कळतं की ह्या क्षेत्रामध्ये लोकांना अडथळे येत आहेत, मग ते अडथळे काढले जातात बँकेच्याकडून. पुढच्या याच्यात काय सांगतो लेखक बघा, द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन हा एक आयोग आहे, SEC इज युझिंग बिग डेटा. म्हणजे SEC हा जो आयोग आहे हा पण आयोग बिग डेटाचा उपयोग करतोय टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट. आर्थिक बाजार आहे, फायनान्शियल मार्केट आहे, त्याच्यावर मॉनिटर करायला, नियंत्रण ठेवायला SEC ही जी संस्था आहे ती ही बिग डेटाच वापरते फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स. कदाचित इलिगल ट्रेड होण्याची शक्यता असते, कर चुकवेगिरी करून काही ट्रेड होण्याची शक्यता असते, और सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज होतात काही आर्थिक व्यवहारामध्ये, काही आपण काय म्हणतो त्याला संशयास्पद काही घडामोडी घडण्याची शक्यता असते, शेअर मार्केटिंग मध्ये असो, इतर कुठल्याही मार्केटिंग मध्ये असो. तर बिग डेटाच्या सहाय्यानं SEC ही जी हा जो आयोग आहे ह्या आयोगाला बिग डेटाची मदत होते. काय शोधायला? इलिगल ट्रेड शोधायला किंवा सस्पिशियस संशयास्पद ज्या आर्थिक घडामोडी होतात त्याच्यावर लक्ष ठेवायला सुद्धा सेकची मदत होते. द सेक इज युझिंग नेटवर्क अनालिटिक्स. ही जी सेक SEC हा जो आयोग आहे तो नेटवर्क अनालिटिक्सचा वापर करतो. त्याला आपण नेटवर्क म्हणून मिळालेली जी माहिती आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो किंवा अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर. नॅचरल लँग्वेज प्रोसेसर ही दोन पद्धती आहेत ऍक्च्युली. या दोन पद्धतींचा उपयोग केला जातो SEC कडून टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स. पॉसिबल फ्रॉड, पुढे कोणता फ्रॉड होऊ शकतो, पुढे कोणता आर्थिक घोटाळा होऊ शकतो इन फायनान्शियल मार्केट. आर्थिक घडामोडीमध्ये आर्थिक मार्केट आपलं खूप मोठं आहे, आपल्या इकॉनॉमीमध्ये कोण पुढे घोटाळा करू शकतं, कोणते संभाव्य घोटाळे याची माहिती सेकला समजते दोन मेथडनं, एक नेटवर्क अनालिटिक्सच्या साहाय्यानं आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स. ह्या दोन पद्धती यांच्या साहाय्यानं त्यांना आयडेंटिफाय करता येतं पुढचे भविष्य काळातले होणारे जे फ्रॉड आहेत, घोटाळे, त्याचा अभ्यास सेक हा आयोग आहे त्याला करण्यासाठी कुणाची मदत होते तर बिग डेटाची मदत होते. पुढे लेखक सांगतोय हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग जे चालतं HFT खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली चालतात. ह्या ज्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली चालतात त्यालाच म्हटलंय हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज अन एरिया. हे तर असं क्षेत्र आहे HFT हा असा एरिया आहे वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. म्हणजे शेअर मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त बिग डेटाचा उपयोग केला जातोय, हाय यूज होतोय सध्या त्याचा. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज्ड. बिग डेटा अल्गोरिदम, तुम्ही नेटवर जा, बिग डेटा अल्गोरिदम म्हणा, तिथं सांगते तुम्हाला की समजा शेअर मार्केटिंग वर दोन प्रकारचे मार्केटिंग आहेत, एक कमोडिटी आणि दुसरं इक्विटी आहे. तर कमोडिटी मध्ये किती लोकांनी बाय केलंय, किती लोकांनी सेल केलंय, मार्केटचा ट्रेंड कुठे आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते. आणि मग ही जी ह्यालाच आपण तर्कशास्त्रीय माहिती म्हणतो, अंकगणितीय माहिती म्हणायची. एक लोकांचा ट्रेंड त्यामध्ये पकडला जातो. ही तर्कशास्त्राची माहिती आहे बिग डाटा अल्गोरिदम म्हणजे आर युज्ड टू टेक मार्केटिंग डिसिजन्स. तुम्ही कोणता शेअर मार्केटिंग मध्ये काय डिसिजन घेणार, आज बाबा तुम्ही बाय करणार की सेल करणार, किंवा कोणता ट्रेड तुम्ही घेणार आहे, कुठल्या कंपनीचे शेअर्स घेणार आहे, हे समजण्यासाठी तुम्हाला बिग डेटा अल्गोरिदमच्या साहाय्यानं तुम्ही सगळा भारत, सगळं जग त्याच्या साहाय्यानं ट्रेडिंग करत.
ट्रेडिंगच्या डिसिजन्स त्याच्या साहाय्याने घेतल्या जातात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेड्स, सध्या बहुसंख्य जे इक्विटीचे ट्रेड आहेत, इक्विटी काय एक प्रकार आहे शेअर मार्केटिंगचा, बहुसंख्य मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेड्स आहेत नाउ टेक प्लेस व्हाया डाटा अल्गोरिदम. ते डाटा अल्गोरिदमच्या साहाय्यानेच केले जातात. ही सांख्यिकीय माहिती बघितली जाते. बायर्स 1000 आहेत, सेलर्स 2000 आहेत, मग तुम्ही कुणीकडच्या बाजूला झुकाल? सहज आहे, तुम्ही सेलर्सच्या बाजूला झुकता आणि तुम्ही सेल करता. तुमचा ट्रेड आहे तो सेल केला जातो. मग हे कशा साहाय्याने करता तुम्ही? तर जे अल्गोरिदम तिथं उपलब्ध आहे, तिथं जी सांख्यिकीय माहिती आहे संख्याशास्त्रीय, त्याच्या साहाय्याने डिसिजन घेतला जातो. पुढे लेखक म्हणतोय दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल. आपण मोठ्या प्रमाणात इन्क्रीजिंगली ते जे सिग्नल्स आहेत, अकाउंट सिग्नल्स बघतो आपण, त्यामध्ये सिग्नल्स दिले जातात की बाबा कशा प्रकारे मार्केट वर निघालेलं आहे. त्या सिग्नलच्या साहाय्याने, हे सिग्नल्स कुठे असतात आपल्याला मिळतात? फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क. सोशल मीडियावर, सोशल मीडिया कोण आहे? तुमचा कॉम्प्युटर आहे म्हणा, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, इथं ते ट्रेडिंगचे सिग्नल्स दिले जातात. त्याच्या साह्यानं तुमचं इक्विटीचं ट्रेडिंग चालतं. न्यूज वेबसाइट्स काही आहेत, टू मेक, काही न्यूज वेबसाईटच्या साह्याने आपण ट्रेडिंग करतो. बाय सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. आणि मग आपण ह्या सोशल मीडियाच्या साह्याने जो बिग डेटा तिथं उपलब्ध आहे, खूप मोठी माहिती उपलब्ध आहे तिथं, आणि त्या माहितीच्या साह्यानं आपण बाय करायचं की सेल करायचं, मार्केटमध्ये एक कुठल्या कंपनीचे शेअर्स बाय करायचे किंवा कोणत्या कंपनीचे शेअर सेल करायचे, याच्या डिसिजन्स घेता येतात इन स्प्लिट सेकंड्स. म्हणजे क्षणार्धात, स्प्लिट सेकंड मध्ये लगेच तुम्ही त्या डिसिजन घेऊ शकता. इतकी मोठी माहिती तिथं उपलब्ध आहे, त्यालाच अल्गोरिदम असा शब्द वापरलेला आहे. आता स्पोर्ट्सच्या बाबतीत बघा काय उपयोग आहे. पुढचा उपयोग सांगितला इथं स्पोर्ट्स 5 नंबर. आता खेळामध्ये बिग डेटाचा काय उपयोग आहे हे पाहणार आहे. व्हेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, जेव्हा तुम्ही क्रिकेटची मॅच पाहताय, वी आर शोन, तेव्हा मॅच पाहता पाहता तुम्हाला आपल्याला दाखवलं जातं सो मेनी परम्युटेशन्स दाखवले जातात. अनेक परम्युटेशन्स म्हणजे अनेक प्रकारची आकडेवारी दाखवली जाते, क्रमवारी दाखवली जाते. म्हणजे त्या बॉलचं स्पीड दिसतं, त्या बॉलरचं रँकिंग कळतं, त्या बॉलरनं किती विकेट्स घेतल्यात कळतं, किती ओव्हर्स आयुष्यामध्ये टाकले एका क्लिकमध्ये कळतं. ते दाखवलं जातं, आपण पाहतो. अँड कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस्टिकल अनालिसिस, आणि तिथं तुम्हाला कॉम्बिनेशन दिसतं, एकत्रीकरण कशाचं? तर सांख्यिकीय विश्लेषण असतं, स्टॅटिस्टिकल अनालिसिस असतं, गणिती माहिती असते सगळी. जायगॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड. जायगॅन्टिक म्हणजे प्रचंड, खूप मोठ्या प्रकारची माहिती हॅज बीन क्रिएटेड, तयार केली जाते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, कधी ही माहिती तयार केली जाते? फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. अनेक मॅचेसच्या पहिल्या मॅचच्या रेकॉर्डिंग पासून ही माहिती तयार ठेवलेली. समजा एखादा कपिल देव खेळाडू, त्यानं पहिला बॉल टाकला तेव्हापासूनच त्याचं रेकॉर्डिंग केलेलं असतं, ती माहिती गोळा केलेली असते. ट्रेनिंग सेशन्स किंवा त्यांची सराव शिबिरं चाललेली असतात, तिथं पण ती माहिती गोळा केली जाते. अँड वर्कआउट्स, किंवा जेव्हा ते वर्कआउट करत असतात, जेव्हा त्यांचा व्यायाम चालू असतो, सराव चालू असतो, तेव्हा सुद्धा तिथं ती माहिती गोळा केली जाते. या सगळ्या माहितीचं एकत्रीकरण केलं जातं आणि टीव्हीवर जेव्हा मॅच चालू असते तेव्हा ते तुम्हाला दाखवलं जातं. द डेटा इनेबल्स, आणि हा जो डेटा गोळा केलाय तो उपयोगी पडतो, इनेबल करतो कोणाला? स्पोर्ट्समन. समजा विराट कोहली आहे तर त्याला तो डेटा उपयोगी पडतो. कशाला? टू स्टडी हिज अ परफॉर्मन्स, स्वतःचा परफॉर्मन्स बघायला. मी कोणत्या बॉलवर आउट झालो, कसं आउट झालो, मी माझी विकेट कोणत्या बॉलवर झाली, याचा तो तिथं स्टडी करू शकतो. ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड, किंवा जगभरातले बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांचा एखाद्या प्लेअरची विकेट कशी घ्यायची,
याचा स्टडी केला जातो त्या बिग डेटाच्या माहितीच्या सहाय्यानं. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प. हा जो बिग डेटा आहे तो तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतो इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल, स्वतःमध्ये सुधारणा करायला, इम्प्रूव्ह करायला, सुधारणा करायला, इंडिव्हिज्युअल तुमच्यामध्ये सुधारणा करायला, ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स, किंवा तुमच्या सगळ्या टीम मध्ये कुठले गुण दोष आहेत हे तिथं बघितलं जातं. कॅच एखादा सुटला असेल, का सुटला, काय पोझिशन घेतल्यामुळे सुटला, एव्हन कॅच घेत असताना ग्राउंडवर कसं पडायचं असतं याचंही ट्रेनिंग दिलं जातं. किंवा एखादा खेळाडू जखमी झालाय तर तो कुठल्या परिस्थितीत जखमी झालाय आणि मग त्याच्यावर फिल्डिंग कशी करायची हे ठरलं जातं. त्यामुळे टीमचा परफॉर्मन्स सुधारतो. द सेन्सर्स एम्बिडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट. सेन्सर्स बसवलेले असतात, एम्बिडेड केलेले असतात, म्हणजे स्टंप मध्ये माईक असतो असं म्हणा. तर जो स्टंप मध्ये माईक असतोय हेल्प अस टू अंडरस्टँड. त्या माईकच्या सहाय्यानं आपल्याला समजतं आवर गेम, आपला सगळा गेम तिथं रेकॉर्डेड होतो फ्रॉम क्लोज क्वार्टर्स, एकदम जवळून क्लोज वरून तुम्हाला कळतं की तुमचं काय चुकतं. सगळी माहिती त्या इक्विपमेंटच्या सहाय्याने मिळते आपल्याला. त्या जे इक्विपमेंट बसवलेले आहेत तिथं, त्या स्टंप मध्ये असो, बॅट्स मध्ये असो, बॅटचं स्पीड कळतं आपल्याला कारण बॅट मध्ये ते इक्विपमेंट असतं. द सेन्सर हेल्प अस. त्यांचे सेन्सर बसवलेले असतात, त्यांची मदत होते टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन. फील्डची काय कंडिशन आहे, मैदानाची काय स्थिती आहे हे समजतं. द वेदर, हवामानाची काय स्थिती आहे कळतं. किंवा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, तुमची स्वतःची माहिती कळते. म्हणजे बॅट त्यांनी नुसती त्या क्रिकेटच्या पिचवर नुसती आदळली तर त्याला कळतं की हे पिच बॅटिंगसाठी योग्य आहे का बॉलिंगसाठी योग्य. इतकी अद्ययावत माहिती गोळा केली जाते. व्हिडिओ, द सेन्सॉर हेल्प अस. आपल्याला सेन्सॉर कशात मदत करतात, फील्ड कंडिशन समजायला, वेदर कंडिशन समजायला, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तुमचा काय हे समजायला. व्हिडिओ अनालिटिक्स हेल्प अस. आणि मग व्हिडिओच्या सहाय्याने हे जे अनालिटिक्स केले, विश्लेषण केलेलं आहे, ह्याची मदत होते टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. प्रत्येक परफॉर्मन्स, प्रत्येक मॅचचा तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला मायन्युटली एकदम सूक्ष्मपणे अभ्यास करता येतो, तुमचा पण आणि इतर खेळाडूंचा पण. अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही खेळ, मी आता फक्त क्रिकेटचं उदाहरण दिलं, कुठल्याही स्पोर्टमध्ये केलेल्या रेकॉर्डिंगच्या सहाय्यानं हा जो बिग डेटा उपलब्ध होतोय त्याच्या सहाय्यानं तुमचा असो, तुमच्या टीमचा असो, तुमच्या प्रतिस्पर्धी टीमचा असो, यांच्या उणिवा असो, स्ट्रॉंग पॉइंट असो, याचा स्टडी होतो. आता पुढे आपण पाहतोय 6 नंबर, ऍडव्हर्टायझिंग. आता ऍडव्हर्टायझिंगचा काय, ऍडव्हर्टायझिंग मध्ये बिग डेटाचा काय उपयोग होतो बघा. पेज नंबर आपण 39 वर आलोय. आता ऍडव्हर्टायझिंग, जाहिरातीमध्ये काय उपयोग आहे. ऍडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिग डेटातले सगळ्यात मोठे खेळाडू कोण आहेत, तर हे जाहिरात करणारे, खूप पैसे मिळवतात आमचा स्टडी करून. बी फेसबुक, मग ते फेसबुक असो, गुगल असो, ट्विटर असो, और एनी अदर ऑनलाईन जायंट, किंवा ऑनलाईन व्यापार करणारी कुठली मोठी कंपनी असो, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर्स बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. ह्या सगळ्या गुगल असो, ट्विटर असो, कुठलीही ऑनलाईन कंपनी असो, हे कीप अ ट्रॅक, माहिती ठेवतात ऑफ द युजर्स बिहेवियर. युजर म्हणजे कस्टमर, त्यांच्या कस्टमरची बिहेवियर काय, त्यांच्या स्वभावाची माहिती, अँड ट्रान्झॅक्शन्स, आणि ते कुठल्या क्षेत्रात ट्रान्झॅक्शन्स करतात याची माहिती ठेवतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, साधारण जेव्हा टीव्हीवर एखादी कौटुंबिक मालिका दाखवली जाते तेव्हा जाहिरात कशाची असतात बघा बरं. क्रिकेटची मॅच जेव्हा दाखवली जाते तेव्हा जाहिराती कशाची आहेत बघा बरं. तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा क्रिकेटची मॅच दाखवली जाते तेव्हा पेप्सी, कोका कोला ही शीतपेय दाखवली जातात, खाण्याचे पदार्थ दाखवले जातात, किंवा खेळाच्या साहित्याची जाहिराती, फॅशनेबल ड्रेसची जाहिराती, मोबाईल फोन्सची जाहिराती. कारण तिथला जो प्रेक्षक वर्ग आहे तो युवा प्रेक्षक वर्ग आहे, उत्साही प्रेक्षक वर्ग आहे.
पण जेव्हा 4 दिवस सासूचे एखादी फॅमिली मालिका दाखवली जाते, कुटुंबाला बघायला, खेड्यापेड्यातल्या बायका ती मालिका बघते, रानाची मालिका म्हणा, तर जेव्हा ह्या खेड्यापाड्याच्या बायका मालिका बघतात तेव्हा तुम्हाला मसाल्याच्या जाहिराती, घरगुती जी उपकरणे आहेत त्याच्या जाहिराती दाखवतात. मसाल्याची जाहिरात क्रिकेटमध्ये दाखवण्याची शक्यता कमी असते, कारण तिथं महिला वर्गाचा सहभाग कमी आहे. अशा प्रकारे तुमचा बिहेवियर पॅटर्नचा ते अभ्यास करतात आणि मग तुमच्या ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करतात आणि त्याच्या सहाय्याने जाहिरात करतात. हा डेटा उपलब्ध होतो त्यांना. दिस इंटरनेट जायंट प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा. हे जे इंटरनेट जायंट आहेत, इंटरनेटवर असणारे हे प्रचंड मोठ्या कंपनी आहेत, प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डाटा. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात डाटा प्रोव्हाइड केला जातो. समजा गोदरेज, टाटा यांना हा बिग डाटा पुरवला जातो, यांना ही माहिती पुरवली जाते. अबाउट पीपल, लोकांच्या विषयी माहिती असते. टू द ऍडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन. ही माहिती त्या कंपनीला मिळाली, गुगल कडून असो, ट्विटर कडून असो, तर मग हे जे बिग जायंट आहेत, मोठ्या कंपनी आहेत, त्या रन करतात. दे रन टार्गेटेड कॅम्पेन. मग ते एक टार्गेट ठेवतात की बाबा क्रिकेटची मॅच आहे, चला आपण या प्रकारची जाहिरात टाकूया. टार्गेटेड कॅम्पेन अगदी निश्चित स्वरूपाच्या मोहिमा आखल्या जातात. कुणासाठी? तर त्या तिथं तो कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी. आता छोट्या मुलांसाठी जे काही कार्यक्रम असतात तिथं मुलांचं खाद्य, मुलांची खेळणी, मुलांचे साहित्य याच्या जाहिरात असतात. तिथं तुम्हाला फ्रीजची जाहिरात दिसणार नाही. हे कशामुळे झालं? तर बिग डेटा अनालिसिस केल्यावर त्यांना कळालं की ही मालिका मुलांसाठी आहे, मग जाहिराती मुलांसाठीच्या पाहिजे. अशा प्रकारे टार्गेटेड कॅम्पेन केलं म्हणायचं. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. फेसबुकचं उदाहरण घेऊया इथं. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. फेसबुकवर तुम्हाला असं दिसेल, उदाहरण घ्यायचं फेसबुकचं. या ठिकाणी हिअर यू कॅन टार्गेट पीपल, इथं लोकांना टार्गेट केलं जातं बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. लोकांचा बाईंग करण्याचा जो हेतू आहे, वस्तू विकत घेण्याचा, काही खरेदी करण्याचा जो हेतू आहे तो पाहिला जातो, इंटेंट पाहिला जातो. त्याच्यानंतर वेबसाईट व्हिजिट, किती वेळा वेबसाईटला व्हिजिट दिलेले पाहिलं जातं. त्याचा इंटरेस्टचा अभ्यास केला जातो गिरायकाच्या. जॉब रोल्स, जॉबच्या जाहिराती तुम्हाला दिसतील फेसबुकवर. किंवा डेमोग्राफिक्स म्हणजेच लोकसंख्याशास्त्र याचा स्टडी अँड व्हॉट नॉट. आणि काय नाही हो गुगलवर डेमोग्राफिक्स आहे, लोकसंख्याशास्त्र आहे, जॉबच्या संदर्भातली माहिती आहे. तुमच्या कुठलाही तुमचा इंटरेस्ट, तुम्ही गुगलवर क्लिक करून जी माहिती बघताय, समजा तुम्ही गाणी लता मंगेशकरची ऐकायचं आणि तुम्ही गुगलवर गाणी ऐकली, तर तुमच्या लक्षात येईल गुगलवर तुम्हाला गाणीच पुरवली जातात. तुमचा इंटरेस्ट, तुमचा इंटेंट तिथं पकडला जातो गुगलकडून. तुम्ही क्रिकेट मॅचची माहिती मागा पहिल्यांदा, तर पुन्हा तुम्हाला काही दिवस क्रिकेट मॅचचीच माहिती यायला चालू होते. किंवा तुम्ही आता समजा आवाज इंग्लिशचं चॅनल सबस्क्राईब केलं, तर गुगल तुम्हाला पाठवत राहते, तुमचा इंटरेस्ट ओळखते. हा, तुमचा इंटरेस्ट आवाज इंग्लिशमध्ये, माझ्या शिकवण्यामध्ये, तर तुम्हाला गुगल माझेच जे युट्यूबचे चॅनल्सवरचे जे मी शिकवलेले धडे आहेत ते पाठवतो, आठवण करून देतो तुम्हाला की आज हा धडा आलेला आहे किंवा ही कविता आलेली आहे. अशा प्रकारे तुमचा इंटरेस्टचा अभ्यास केला जातो, तुमच्या संख्याशास्त्राचा अभ्यास केला जातो. किंवा ज्यांना जॉब करायचे आहेत, कुठल्या प्रकारच्या जॉबच्या सर्चमध्ये लोक आहेत, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. All this data is collected by Facebook algorithm. फेसबुकच्या सांख्यिकीय माहितीमध्ये याचा स्टडी केला जातो. हा स्टडी युजिंग बिग डेटा अनालिसिस टेक्निक. हे जे बिग डेटाचं टेक्निक आहे, त्या बिग डेटाच्या अनालिटिक टेक्निक, बिग डेटाच्या विश्लेषणाचाच अभ्यास गुगलनं केलाय आणि तशा प्रकारचे त्यांनी आपल्या माहितीचा संग्रह गुगलवर केलाय. गुगलवर सगळ्या प्रकारची माहिती आपण मिळते म्हणतो. काय मिळते? कारण बिग डेटाचं त्यांनी स्टडी केलं आणि तशा प्रकारे गुगलची रचना केलेली आहे.
मग आपल्याला वाटतं अरे गुगलवर काय पण मिळते. आमचाच अभ्यास केलाय त्यांनी. गुगल काय काल तयार झालेलं नाही. द सेम गोज फॉर गुगल. जसं फेसबुक करतं, मग अशी फेसबुकचं उदाहरण दिलं, सेम गोज फॉर गुगल. गुगल ही तसंच करतं. फेसबुकचं मी तुम्हाला जास्त सांगितलं कारण आपण फेसबुकवर कमी असतो, गुगलवर बऱ्यापैकी असतो. गुगल तसंच करतं. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स, जेव्हा तुम्ही लोकांच्यावर लक्ष केंद्रित करताय की जे क्लिकवर आधारित आहेत. तर क्लिकवर आधारित कोण आहे? कॉम्प्युटरवर काम करणारे. यू विल गेट डिफरंट रिझल्ट. तुम्हाला वेगळा रिझल्ट मिळतो. व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स, आणि जेव्हा तुम्ही कॅम्पेन लीड, व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन, जेव्हा तुम्ही एखादी मोहीम आखताय टू लीड, तुम्हाला एखादी मोहीम कॅरी करायची, लीड करायची, देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट. मग तुम्हाला वेगळा रिझल्ट मिळतो, वेगळा परिणाम मिळतो. ऑल इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. बिग डेटाच्या मदतीनंच गुगल असो किंवा फेसबुक असो, लोकांच्या आवडीनिवडीच्या गोष्टीवर नियंत्रण करायला शिकलेले आहेत. ते काय एवढे फेमस झाले, फेसबुक असो गुगल असो, तर त्यांना लोकांचा इंटेंट कळाला, लोकांचा इंटरेस्ट कळाला, लोकांचा जॉब रोल कळाला. त्यांनी लोकांच्या संख्याशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून जी माहिती मिळाली, प्रचंड माहिती ह्या बिग डेटा मध्ये आहे. ही प्रचंड माहिती त्यांनी गुगलनं फेसबुकनं वापरली आणि त्याच्या साह्यानं तुम्हाला त्यांनी उपयोगी असणारं मटेरियल पुरवलेलं आहे. खरं म्हणजे हा धडा तसा हळूहळू आपल्याला घ्यायला पाहिजे. आता 4थ्या पार्टमध्ये हा आपला धडा संपेल. आपण 4थ्या पार्टमध्ये बघूया की नेमका बिग डेटाचा आणखीन काय उपयोग आहे. धन्यवाद.